सुंदरबनच्या जंगलातल्या निळ्या निळ्या सरोवरात अनेक जलचर प्राणी राहत होते. कासवदादा, बेडूकदादा, मासळीताई, मासे असे अनेक प्राणी राहत होते. त्यात खवल्या कासवदादा हेही राहत होते. खवल्या कासवदादा काय करायचे? सरोवरातले काम आटोपले की सरोवराच्या काठावर येऊन बसायचे आणि जंगलात फिरणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करायचे. ते मनात काय म्हणायचे? अरे बघा, हे प्राणी कसे मनसोक्त जंगलातनं फिरतात. त्यांना पाहिजे ती फळे खातात, पाहिजे तिथे जातात. मनसोक्त सगळं त्यांचं चाललेलं असतं. पण माझं तसं नाही. मलाही जंगलात जावंसं वाटतंय, पण माझं चालणं हळूहळू आहे. मी जर जंगलात गेलो आणि एखादा प्राणी आला आणि त्याच्या पायाखाली जर चिरडलो तर मी माझ्या प्राणास मुकेन. असे म्हणून त्यांना खूप वाईट वाटायचे. त्यांना ते काय म्हणायचे? मला जंगलातही जाता येत नाही. आणि आकाशात उंच उंच उडणारे पक्षी बघून त्यांना खूप वाटायचे आपणही त्यांच्यासारखे उंच विहार करावा, उंच उडावे. अनेक पक्षी आकाशातून उंच उंच उडायचे, दिवसभर विहार करायचे. मग खवल्या कासवदादांना वाटायचे यांच्यासारखा जर आपल्याला आकाशातनं उडता आलं, विहार करता आला तर किती चांगलं होईल. त्यांना वरून आकाशातून छानपैकी निसर्ग दिसतो, सगळं सौंदर्य दिसतं. मलाही तसं दिसलं असतं म्हणून ते खूप दुःखी व्हायचे. मग रोज सरोवरातलं आटपलं की सरोवराच्या काठावर येऊन बसायचे आणि जमिनीवरच्या प्राण्याकडे आणि आकाशातल्या पक्षाकडे बघून दुःखी व्हायचे. असे रोज करता करता काय झालं? सरोवराच्या काठावर एक मोठा विशाल वृक्ष होता आणि त्या वृक्षावर भरारी नावाचा एक गरुड पक्षी राहत होता. तो गरुड पक्षी रोज सकाळ झाली की त्याचं फळे वगैरे आणून खाऊन झालं की तो विहार करायला उंच आकाशात जायचा. दिवसभर विहार करून संध्याकाळी आपल्या घरट्यात यायचा आणि शांत झोपी जायचा. त्याला झोपही शांत छान लागायची, कारण विहार करून करून त्याचे पंख दुखायचे. मग परत सकाळी उठल्यावर परत तो जायचा. असं त्याचं रोजचं चाललं होतं. मग भरारी गरुड पक्षी दादांनी एकदा खवल्या कासवदादांना पाहिलं. ते काय म्हणाले? अरे, हे कासवदादा सरोवरात न थांबता रोज काठावर येऊन का बसतात? त्यांचा चेहराही दुःखी दिसतोय, ते उदास दिसतात. आपण त्यांना विचारलं पाहिजे. म्हणून भरारी गरुड दादा कासवदादा विषयी आले आणि म्हणाले, अरे कासवदादा, काय झाले रे? तू असा उदास दुःखी का आहेस? मग कासवदादांनी सांगितलं, काय सांगू गरुड दादा माझं दुःख तुम्हाला? मला जमिनीवरून जंगलातही जाता येत नाही, मनसोक्त फिरता येत नाही जमिनीवर, आकाशातही उंच विहार करता येत नाही, उडता येत नाही. याचे मला खूप दुःख वाटते. मला फक्त माझी मर्यादा या सरोवराच्या काठापर्यंत आहे, त्यामुळे मी खूप दुःखी आहे. तुम्ही उंच उडता, तुम्हाला विहार करता येतो, मला तुम्ही उडायला आकाशात विहार करायला शिकवशील का? मग गरुड दादा काय म्हणाले? अरे कासवदादा, मी मान्य करतो, तुम्हाला उंच उडावं वाटतं, जमिनीवरनं भरभर चालावं वाटतं, इतर प्राण्यासारखं पक्ष्यासारखं उंच विहार करावं वाटतं. हे सगळं मलाही पटतंय तुमचं. पण कसं आहे माहिती आहे का? आम्हाला पंख आहेत, त्यामुळे आम्ही उडू शकतो. पण तुम्हाला पंख नाही, तुम्हाला उडता येणार नाही. त्यामुळे तुम्ही या उडण्याचा विचार काढून टाका. पण खवल्या कासवदादा काय म्हणाले? नाही गरुड दादा, तुम्ही काहीही करा, पण माझी इच्छा पूर्ण करा. मला काहीही करून उंच विहार करायचाय, उंच आकाशात उडायचंय. अरे बाबा खवल्या कासवदादा, तुम्हाला जर उंच नेलं तर तुम्ही जमिनीवर पडला तर फुकट प्राणास मुकशीला. त्यापेक्षा तुम्ही सरोवरात आहे ते ठीक आहे, उगाच भलताच नाही तो हट्ट करू नका. तुम्हाला जे जमतं ते करा. तुम्हाला छानपैकी सरोवरात पोहता येतं. हळूहळू थोड्या अंतरापर्यंत जमिनीवर चालत जा, तेही शक्य आहे. लांब राहिलं, थोड्या अंतरावर चालत गेला तरी चालेल. तुम्ही हा हट्ट सोडा. पण कासवदादा हट्टालाच भेटले. ते म्हणाले, नाही भराडी गरुड दादा, मी नाही माझा हट्ट सोडणार. तुम्ही काही करा, मला चोचीतनं वर न्या आणि आकाशात विहार करून उंच आकाशातून मला खाली सोडा. मग गरुड दादा म्हणाले, अरे कासवदादा, तुला जर
मी खाली सोडले तर तू खाली पडशील, प्राणाला मुकशील. मी नाही बाबा ते करणार, मला ते जमणार नाही. मग कासवदादा काय म्हणाले, नाही गरुड दादा तुम्ही काही करा, माझा हट्ट तुम्ही पुरवाच. अरे कासवदादा, तुला झेपतील ते काम कर, तुला झेपतील तसं तू वाग. आपल्या आव्याका बाहेरच्या गोष्टी करू नये, नाही तर आपण त्यात फसतो. नाही, मला तुम्ही वर न्याच. कासवदादा हट्टाला पेटले. गरुड दादाने किती समजावलं पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी गरुड दादांची मर्यादा खुंटली. ते काय म्हणाले, ठीक आहे चल चल, मी नाविलाज असतो तुला नेतो आकाशात विहार करायला. मग गरुड दादानी कासवदादांची मान आपल्या चोचीत धरली. ते उंच 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 गेले. उंच गेल्यावर त्यांना वाईट वाटलं. कासवदादा फिरले उंच उंच. मग कासवदादा काय म्हणाले, गरुड दादा मला आता सोडा, माझ्या पायानी मी उडत उडत जमिनीवर जातो. पण गरुड दादांच्या चोचीत कासवदादा होते. गरुड दादांना बोलता येईना. ते जर बोलले तर कासवदादा पडतील, प्राणास मुकतील ही भीती होती. पण शेवटी सोडा सोडा कासवदादा विनवण्या करू लागले, मी माझ्या पायाने हाताने उडणार. शेवटी गरुड दादांचा नाविलाज झाला. त्यांनी उंचावरून कासवदादांना आपल्या चोचीतून सोडले. कासवदादा जमिनीवर एका दगडावर पडून आपल्या प्राणास मुकले. गरुड दादांना खूप वाईट वाटले. भराडी गरुड दादा अतिशय दुःखी झाले. त्यांना खवल्या कासवदादांची खूप आठवण येऊ लागली. ते म्हणाले, अरे खवल्या कासवदादा, स्वतःच्या हाताने तू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस. मी किती तुला समजावलं, तू आपल्या प्राणास मुकलास. अरे कसं आहे कासवदादा? गरुड दादा स्वतःशी पुटपुटत होते. ते म्हणाले, कसं आहे कासवदादा? अरे आपल्याला जमतं तेच करावं, जे जमत नाही त्याच्या मागे लागू नये, कळलं का? जी गोष्ट शक्य असेल, आपल्याला जमत असेल तीच करावी, नाही तर आपल्याला हानी पोचते, आपला नाश होतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.